एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना मोदी सरकार पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करत आहे। सरकारच्या या वाढत्या महागाई धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुडलक चौक येथे एल्गार आंदोलन करण्यात आले। मोदी सरकारचा स्वस्त करा, स्वस्त करा, स्वस्त करा, स्वस्त करा। पेट्रोल डिझेलची दरवाढ करताना सरकार आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दराकडे बोट दाखवते, परंतु गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $65.41ने निचांकी पातळीवर घसरले आहेत। मात्र सरकारकडून सर्वसामान्यांना कोणताही दिलासा दिला जात नाही। केवळ निवडणुकीचे राजकारण करण्यात आणि निवडणुकीवेळीच पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात सरकार धन्यता मानत आहे। एवढे कमी की काय म्हणून गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे। रेटिंग एजन्सीनुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर 12 ते 15 आणि डिझेलवर प्रति लिटर 6.12 इतका नफा कमवत आहेत। असे असूनही तेल कंपन्यांनी गेल्या 1 वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत। सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे। हे सरकार केवळ धनदांडग्यांचे, उद्योगपती यांचे भले करण्यात मशगूल असून सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडले आहे। सरकारच्या या वृत्तीचा निषेध करण्यात आला। मोदी सरकार चोर हे रद्द करा, रद्द करा, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। असं आहे की हे निर्लज्जाचं आणि बेशरमचं सरकार आहे। या सरकारने कायमच या ठिकाणी धर्माच्या, जातीच्या नावाखाली भांडणं लावून मतं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वसामान्य नका जनतेला, त्याचबरोबर मध्यमवर्गीयांना आणि तरुण मुलांना धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली भडकवायचं आणि पलीकडे मात्र या ठिकाणी चोर मार्गाने महागाई वाढवायची ही सातत्याने परिस्थिती राहिलेली आहे। आपण पाहतोय की मागच्या 4-5 महिन्यामध्ये जेव्हापासून ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून बाजारातील पडझड खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। अशा परिस्थितीत तब्बल 12 ते 13 रुपयांनी पर बॅरल हे कच्चं तेल स्वस्त झाल्यानंतर सुद्धा गेल्या वर्षी आम्हाला ज्या भावात डिझेल पेट्रोल मिळत होतं तेच पेट्रोल डिझेल याच रेटने ते मिळत आहे। अर्थात ते साधारणतः 12 ते 15 रुपयांनी स्वस्त होणं अपेक्षित होतं, पण दुर्दैव आहे की या ठिकाणी हे सगळं करत असताना फक्त मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशावर आणि घरावर फक्त दरोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून त्यांचा विरोध करण्याकरता या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या युवक शाखेच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत। हे होत असताना आता मागच्या 8 दिवसापूर्वी जो गॅसचा दरवाढ 50 रुपयांनी वाढवलेली त्याचा सुद्धा निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय। या माध्यमातून पुणेकरांचे, महाराष्ट्रातील देशाच्या नागरिकांचे डोळे उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे। मला खात्री आहे की या ठिकाणी अशा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग येत नाही, पण ही आंदोलनं पाहून पुण्यातली, महाराष्ट्रातील आणि देशातील जनता पेटून उठेल आणि एक दिवस या मोदी सरकारचं सर्वसामान्यांना रस्त्यांवर सुद्धा फिरणं मुश्किल आहे, हा इशारा आम्ही त्यांना देऊ इच्छितो।